भगवान बाबांची आरती फार गोड आहे. रक्त सांडलं, आपण त्यांचं रक्त सांडू शकलो, दुसरं काय नाही दिलं. आपण दिलं का काही? त्यांच्या मनामध्ये तुमच्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा होती का? काही होती? तुम्ही काय द्यावं असं त्यांना वाटत होतं? काही गरजच नव्हती त्यांना, तुमच्याकडून काहीच अपेक्षा नव्हती. पण आपण फक्त त्या सत्पुरुषांना त्रासच देण्याचं काम. तुळशी उगवल्या रक्त सांडिले तेथे, काही नाही देऊ शकलो आपण त्यांना. जिथं भगवान बाबांचं रक्त सांडलं ना, तिथं भगवंताच्या कृपेनं तुळशी उगवल्या. त्या भगवान बाबांनी आपल्याला काय म्हणून दिलं नाही? आज वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातून देशामध्ये आणि देशामधून विश्वामध्ये घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर ते राष्ट्रसंत भगवान बाबांनी केलं. संत देतात कारण त्यांचं पोत भरलेलं आहे. श्री संत वामन भाऊ महाराज, आपण काय दिलं त्यांना? काहीच नाही दिलं. पण भाऊंनी या वारकरी संप्रदायाला एक विशिष्ट अशी आचारसंहिता दिली. बरं का बाबा, एक वेळेस पंढरपूरमध्ये सर्व जे विद्वान लोक आहेत, जे सगळ्या धर्मातले आणि विशेषतः वारकरी संप्रदायामधले, वारकरी धर्मामधले, हिंदू धर्मामधले अनेक विद्वान एकत्रित जमले. पंढरपूरचा सध्याचा जो गाडगे महाराजांचा मठ आहे ना, त्या ठिकाणी ही धर्मसभा बसलेली होती. धर्मसभेमध्ये आळंदीतले विद्वान लोक होते. आळंदीतले वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, शिक्षक वगैरे सर्वजण होते. आणि या धर्मसभेमध्ये श्री संत वामन भाऊ महाराज होते. धर्मसभेमध्ये एक प्रश्न समोर आला. वारकरी संप्रदायावरची निष्ठा सांगतो बरं. धर्मसभेमध्ये एक प्रश्न निर्माण झाला. प्रश्न असा होता, वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण ग्रंथ मानायचे कोणते? कोणते प्रमाण ग्रंथ मानायचे? वारकरी संप्रदायाचे प्रमाण ग्रंथ सांगितलेले आहेत, ज्ञानेश्वरी पासून ते गाथेपर्यंत. त्याच्यापेक्षा इतर प्रमाण ग्रंथांना मान्यता वारकरी संप्रदाय देत नाही. म्हणजे त्याच्यानंतर तुकोबरायांच्या नंतर निळोबरायांच्या नंतर जे वाङ्मय निर्माण झालं, त्या वाङ्मयाला वारकरी संप्रदाय कीर्तनकार किंवा वारकरी संप्रदायामध्ये प्रमाण ग्रंथ म्हणून मान्यता दिली जात नाही. त्या धर्मसभेमध्ये प्रश्न निर्माण झाला की बाबा, निळोबरायच्या नंतर सुद्धा अनेक सत्पुरुष, अनेक साधू जन्माला आलेले आहेत, ज्यांनी वाङ्मय ग्रंथ लिहिलेले आहेत, परमात्म्याचे वर्णन करणारे अभंग लिहिलेले आहेत, ओव्या लिहिलेल्या आहेत. मग या कीर्तनामध्ये भगवंताचं वर्णन करण्यासाठी, भगवंताची स्तुती करण्यासाठी किंवा धर्माचं मार्गदर्शन करण्यासाठी या वाङ्मयाचा वापर करावा का प्रमाण ग्रंथ म्हणून? महत्वाचा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस कुणी काही मतं मांडली, कुणी काही मतं मांडली. गाडगे महाराज आधी करून जे सगळे सत्पुरुष होते, या सत्पुरुषांची जी वाङ्मय आहे, ती वाङ्मय समोर ठेवलेली होती. गाडगे महाराजांचं वाङ्मय वारकरी संप्रदायानं वापरावं किंवा न वापरावं, किंवा तत्कालीन त्यांच्या समकालीन जे वाङ्मय ग्रंथ आहेत, त्या वाङ्मय ग्रंथ वारकरी संप्रदायात वापरावेत किंवा न वापरावेत, म्हणून प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रत्येक जण आपापलं मत मांडतोय, प्रत्येक जण आपापलं मत मांडतोय. आणि एवढ्या सगळ्यामध्ये श्री संत वामन भाऊ महाराज बोलण्यासाठी उभे राहिले. आणि बोलत असताना वामन भाऊ महाराजांनी एक निश्चयात्मक भूमिका घेतली. त्यांनी आपल्याला काय दिलं हे सांगतो, काय दिलं हे सांगतो. निश्चयात्मक भूमिका मांडत असताना वामन भाऊ महाराजांनी सांगितलं, कोणाचं काहीही मत असेल, त्या मताशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही आमच्या पूर्वसुरींनी, म्हणजे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळोबाराय यांनी जी परंपरा घालून दिलेली आहे, जी वचनं सांगितलेली आहेत, त्याच वचनाशी बांधील आहोत. दुसऱ्या कोणाचंही वाङ्मय आम्ही स्वीकारणार नाहीत, ही ठामपणाची भूमिका. आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता जर कोणी दिली असेल ना संप्रदायाला, तर ती केवळ वामन भाऊ महाराजांनी दिलेली आहे.
दुसरा कोणी त्यावेळेस दंड थोपटून नाही उभा राहू शकला बाबा. अनेक विद्वान होते, कमी विद्वान लोक आहेत का? आपलं मत मांडण्यासाठी शब्द पंडित का त्यावेळेस कमी होते का? भरपूर शब्द पंडित होते, व्याकरणाचा अभ्यास करणारे भरपूर होते. पण वारकरी संप्रदायाची निष्ठा, तो ठामपणा केवळ वामनभाऊ महाराज आपल्याला देऊन जाऊ शकतात. यांचं हे जे देणं आहे ना, हे देणं कसं आहे, जो अगोदर मागण्यासाठी आला ना त्याला भरपूर दिलं. म्हणजे आतापर्यंत भगवान बाबांनी दिलं, आतापर्यंत वामनभाऊ महाराजांनी दिलं, आतापर्यंत भीमसिंह महाराजांनी दिलं, ते जोपर्यंत होते तोपर्यंत. ते गेल्याच्या नंतर म्हणजे अगोदरच्यांनी मागून गेल्याच्या नंतर पाठीमागे येणाऱ्यांच्यासाठी काही शिल्लक आहे का? तुकोबाराय सांगतात, मागत्यासी पुरे धनी अनिकांसी उरे.